कुठे चालला नारायण तू? नवीन कपडे घालून बसलाय ना, कुठे चालला? कुठं नाही आहे, कुठंच नाही चाललं. सामान वगैरे घ्यायसाठी चालला का किराणा? गेलो होतो नाही, मगाशी 10 वाजेच गेलो होतो. हो का, एकटाच गेला होता? बाबा नाही आले होते का? नाही बाबा तर दुकानातच होते. थोडा काम होता मला, तर मी म्हटलं बाबांना जातो, तर बाबा म्हणतात आणशील का सामान? तर मी म्हटलं ठीक आहे, घेऊन आलो मग सामान. नाही, इथं नवीन कपडे घालून बसलाय की नाही म्हणून विचारले. आई मला ना हा ड्रेस खूप आवडला, छान दिसते ना माझ्या अंगावर. हो छान दिसते. ते चांदीचा गोप काढून ठेवला का? नाही आई, आहे ना आतमध्ये, गळ्यात आई घातला. अरे ठेवून दे काढून, आता गळ्यात कशाला ठेवते? घालायसाठीच दिला नाही मामाजींनी. हो घालायसाठी दिला, पण आता वावरा शेतातले काम आहेत. काय सोन्याचं आहे का चांदीच जास्त खूप आहे? का होते घालीन तर? काही नाही होत, पण बरोबर पडपूड झाला की आली उपाद मग. मी का म्हणतो नारायण, ते वावरातले जांभूर खूप पिकली आहे, तोडून देशील का? जमेल काय तोडायला? जमेल नाही तर का, खूप मोठा झाड इथं नाही आहे. जमते ना, तू चढते ना झाडावर, जिथे जिथे हात पुरते तिथले तोडून देशील. मस्त पिकली आता जांभूर, मस्त गोडही आहे. वाया जाण्यापेक्षा तोडून टाकू आणि विकून टाकीन म्हणतो. कुठं विकशील काय? कुठं म्हणजे गावातच विकेन ना, बाजारातून जांभूर घेऊन आणतात, मग मी विकीन तर घेतील नाही का? हो घेतील, नाही घेतील. चल बरं, हवा धुवून तुफान आला तर मग सगळे जांभूर जातील वाया, आणि खाली पडल्या की फुटतात, काही कामाच्या नाही मग त्या. आणि मी का म्हणतो नारायण, फन बिनं वेचायचे आहेत, परा भरायचे आहे की नाही, तर आता मी एकटीच वावरातला करत जाऊ का? थोडासा लक्ष्मीलाही चल म्हण. तू म्हणत आहे? नाही मी नाही म्हणत, मी म्हणेन तर म्हणेल माझी सासू वावरातच चल म्हणते म्हणेल. तूच म्हणून पाय का म्हणते, येते की नाही येत वावरात तर. आता मागच्या वर्षी नवीन होती, नवीन लग्न झाला होता, तर म्हणलं या वर्षी नाही नेत वावरात शेतात. पण आता 1 वर्ष झाला लग्नाला, तर समोरून म्हटलं पाहिजे ना की आई मी येतो वावरात म्हणून. शेती आहे तर आज नाही उद्या तिला वावरात जावंच लागेल. नाही दिवसभर तर थोडासा 2-4 तास आपला काम केलं आणि आला घरी. आई पण आता ऊनच तापून राहिली ना, एवढ्या उन्हामध्ये नेते का लक्ष्मीला? काय आता तिला ऊन लागो का नको लागो, तुझ्याच मन दुखून राहिला. मी दररोज जाते या उन्हामध्ये तर काही नाही ना. आज आता लक्ष्मीला विचार म्हटली येते का, तर म्हणते एवढी ऊन आहे, एवढ्या उन्हामध्ये येईल का म्हणते. आई आता तुला सवय झाली आहे ना, रोज जाते तू, तर काही नाही वाटत. अरे तर का नोकरीवाल्याची पोरगी हो का, तिच्या आईच्या घरी कास्तकारी आहेच ना, तेही गेली असेल ना वावरा शेतात. तू तर अशा गोष्टी करून राहिला का जसं नोकरीवाल्याचीच पोरगी हो. आई आता तू पहिल्यासारखीच बोलून राहिली आहे, काऊन अशी बोलून राहिली? बोलू नको तर का करू, एकटी जातो वावरामध्ये, कोणीच नाही येत. नाही तू येस, नाही लक्ष्मी येत. तुला तर म्हणलो ना आई का नको लावू वाडी बिडी म्हणून. तर घरी बसून राहा म्हणते का? वाडी बिडी नको लावू, वाडी बिडी लावला तर भाजीपाला निघते, घरच्या भाजीपाला खायला होते. विकतो तर 2 पैसे येतात. कोणाच्या कामात येतील म्हणतो ते पैसे? तुझ्याच कामात येतील ना. आहे का दुसरा पोरगी मला, त्यांना देईन मी. तुझ्यासाठीच करतो आणि तू असा बोलून राहिला मग. हो बाबा बोलतो आई, बोलतो. ते कपडे द्या ना धुवायला, किती दिवस घालून ठेवता? लक्ष्मी कशाला धुते हा ड्रेस, राहू दे. काहून आता 2 दिवस झाला ना, रेग्युलर घालत आहात तर तुम्ही. धुवून ठेवून देते, धुवून मस्त प्रेस करून, मग कुठेही जायला वगैरे बरं होईल. राहू दे 1-2 वेळा घाली, मग धुशील नंतर. हो किती वेळा घालाल तुम्ही, 2 दिवस झाला तोच ड्रेस घालू ना. एवढा आवडला वाटते तुम्हाला नाही? हो मला खूपच आवडला हा ड्रेस, आजपर्यंतचा 1 नंबर पसंतीचा ड्रेस आहे माझा. नाही छान वगैरे आहे म्हणा, मस्त सूट करते तुम्हाला. लक्ष्मी चहा बनव ना, वावरात जायचं आहे. हो आई बनवते. आई काल तुम्ही ते जामुन आणले होते ना, मस्त गोड लागले, आज आणाल बरं? हो आज उतरवूनच आणते जामुन. आई तुम्ही चढाल झाडावर? नाही बाबा मी नाही चढत, नारायणला नेत आहे ना, तोड म्हणेन. लक्ष्मी येते का वावरामध्ये तू? आता का? हो आता कपडे वगैरे धुवायचे आहेत ना अजून. याही ना माझ्या पोराला धीर नाही आहे, म्हणलं तर आताच विचारून राहिला. नाही आज नको येऊ लक्ष्मी, आज आता कपडे गिपडे धु. आज आता काही दुसरे कामं नाही आहेत, आज जांभूरच तोडून आणत आहोत. उद्या येशील मग. आज घरचे कामं बिमं आटोपून घे. हो ठीक आहे ना, उद्या येणार. आई मोठा झाड आहे का जांभूरचा? तू बघितली नाही का, मागे वावरामध्ये आली होती तर त्या झाडाच्या खालीच तर जेवण वगैरे केलं होतं ना. लक्षात आलं. नाही आहे जास्त मोठा झाड. हो आता याच वर्षी फरला ना, मागच्या वर्षी असे थोडेसेच लागले होते जांभूर, पण यावर्षी छान फरला आहे. असे खांदे वाकून गेले, खूप लागले आहेत जांभूर यावर्षी. पण खाली पडतात ना तर फुटतात. आई एक काम करा, तप्पड वगैरे घेऊन जा, तप्पड हातरून ठेवाल झाडाच्या खाली, मग पडतील ना तर फुटणार नाही जांभूर. हो फुटतील, नाही तर काय, झाडावरून पडते जांभूर खाली तर फुटते ना, पिकली राहते ना. हो फुटेल पण खराब नाही होणार नाही. हो तर त्या फुटल्या जांभूर कोण घेतील? विकायसाठी नेणार आहात आई? तर का तेवढ्या जांभूर घरीच खाऊन का? बनव पटकन बनव बरं चहा, जाऊ दे लवकर. जांभूर तोडून आल्यावर मग विकायलाही जायचं आहे. कुठं विकायला जाणार आई? गावामध्येच नाही ना, कुठं जाईन विकायला. बाबा नारायण बसूनच आहे तू इथं, कपडे गिपडे चेंज नाही करत का? ह्याच कपड्यावर येशील जांभून तोडायला?
पिवळ्या शर्टाच्या पूर्ण जांभळ्या जांभळ्या शर्ट होईल तुझ्या. नाही नाही आहे, कपडे चेंज करतो ना. चहा बनवून राहिली ना आता लक्ष्मी, करतो पटकन चेंज कपडे. हो जा कर पटकन चेंज. गुड्डी, गुड्डी गुड्डी, ए गुड्डी. हे पोरीला ना आवाज नाही जात बा का, आवाज मारू मारू थकून जाईल माणूस. काय झालं मम्मी, कशाला आवाज दिली? का करत होती? किती वेळची आवाज देत आहे तुला? सापशिडी खेळत होती ना मम्मी. गुड्डी नंतर खेळशील तो सापशिडी. मी काय म्हणते, चक्कीवर जा बरं, हे डाळ नाही बरं पिसायला. हट मम्मी, मलाच सांगते. आता कोणाला सांगतो बेटा, जा ना थोडासे. गुड्डी ताई, गुड्डी ताई. काय झालं बबली? गुड्डी ताई, तुझी गोटी सापाने खाल्ला ना. कोण चालला माझी गोटी? मी चालेल म्हटले ना, येते म्हटले ना. दादा ना चालला, नाही म्हटली होती ना मी त्याला. ए गुड्डी, का मम्मी फालतू मध्ये बोलवली? आता माझी गोटी सापाने खाल्ला ना. अहो बाई, नंतर खेळाल ना बेटा, पहिले हा दळण आण बरं लावून. बबली जा बरं, गुड्डी सोबत जा बेटा. हो मामीजी. चल गुड्डी ताई, जाऊ आपण. ते बघ बबली पण येतो म्हणते, जा पटकन. दे गुड्डी. पप्पाजींना 10 रुपये असतील तर मागशील ना. मम्मी 10 रुपये द्यायचे आहेत दळण्यासाठी? नाही नाही, 5 रुपये देशील आणि 5 रुपयाच्या काही बिस्किट वगैरे घेऊन घ्याल, नाही तर चॉकलेट घ्याल. हो मम्मी. चल बबली. हो चल ताई. पप्पाजी, पप्पाजी. चॉकलेट घेशील म्हटली तर खुश झाली बाई. बापा या पिंकीला पोहे काढून आण म्हणलं तर गेली का नाही बापा पोहे काढायसाठी? आणले का पिंकी पोहे काढून? आता येतच होती, मी म्हणलं पिंकीला सांगितलं, गेली की नाही बापा पोहे काढायला? आणले ना मम्मी, वाढले मस्त मम्मी. मम्मी आता बनवते का चिवडा? हो आताच बनवा लागेल ना चिवडा. उद्या मग जाणार आहेत ना तुझ्या आत्या गावी? असं म्हणजे आत्यासाठी बनवत आहे का? हो खाजा द्यावा लागते ना. अजून का बनवून राहिली मम्मी? बुंदीचे लड्डू बनवते. चिवडा आणि बुंदीचे लड्डू. हो मम्मी, पोहे कुठे ठेवू? तिकडे चुलीकडे नेऊन ठेव, तिकडेच बनवते चिवडा चुलीवरच. हो ठीक आहे ना मम्मी. अरे कोणता गुड्डी दळण लावायला गेली ना? हो मी ज्या म्हटली डाळ आहे लावायची तर. बाबा परवाच्याच दिवशी तू दळण वगैरे केली होती ना? हो चण्याची डाळ लावायला दिली. काऊन बेसन संपला का? नाही नाही, बेसन संपला नाही आहे, पण मिक्स आहे ना डाळ. चण्याची आणि लाखोळीच्या डाळीचा बेसन आहे, मिक्स आहे, तर म्हणून ते नुसती चण्याची डाळ दिली लावायला. बुंदीच्या लड्डूसाठी चण्याची डाळ पाहिजे ना. बुंदीचे लड्डू बनवून राहिली का तू? तर ते काय शंकरपाळी का काहीतरी बनवतो म्हणत होती ना? रवा वगैरे बोलवली ना? रवा मैदा. हो बनवीन म्हटली शंकरपाळे, पण बेबी ताई नाही म्हणतात ना, आमच्या इथं आवडत नाही म्हणतात, खायला नाही पाहत म्हणतात. बुंदीचे लाडू सर्वांना आवडतात म्हणतात. मागच्या वर्षी दिले होते म्हणतात, तर खात नव्हते म्हणतात. मग कशाला पाहिजे, खात नाही तर, नाही का? म्हणून म्हटली बुंदीचे लड्डू बनवते. तर आधी विचारताही नाही येत तुला कोणता? आता मला का माहित तर? मागे 2-3 वेळा तर घेऊन गेले शंकरपाळे, काहीच नाही सांगितलं. मग आता तू सामान बोलवून झाला तर? रवा मैदा बोलवून झाला तर? घरच्यासाठी बनवीन ना. गुड्डी पिंकी नेतील नाही का नागपूरला जातील तर. आणि पावसाळ्यामध्ये मग आपल्याला पण पाहिजे. वावरा शेतातून आला तर थोडासा पाहिजे ना नाश्ता पाणी, मग होऊन जाईल घरी आपल्याला. तर ताईंना तुम्ही नेऊन देता का? भाऊ येत नाही आहेत का? नाही म्हणाले, जमत नाही म्हणाले, आणून दे म्हणाले. तर आता नेऊन देतो मग. मुक्कामाने जाणार आहात का तुम्ही? नाही नाही, मुक्कामाना नाही जात. वापस येईन ना, ताईला सोडून देईन आणि वापस येऊन जाईन. जांभूळ घ्या जांभूळ, गोड गोड जांभूळ, जांभूळ घ्या जांभूळ. ए मम्मी, जांभूळ विकायला आले. हो ना, मलाही आवाज आला. कोण आणलं का जांभूळ विकायला? हो बघा बेटा, समोर आले का आता? समोरून कुठं आवाज आला? इकडे मागेवरूनच आवाज आला. मागच्या गल्लीत असेल जामून विकणार आहे. मम्मी मी बघते. हे घे मम्मी पोहे घे बरं. मम्मी कोणीच नाही दिसत आहे तिकडे. अरे सोनू, जांभूळ घेते का तुझी मम्मी? आवाज दे. वा काकू, जांभूळ आणले विकायला. ए मम्मी, मम्मी, मम्मी लवकर ये ना, जांभूळ विकायला आणलं काकूने. अरे वा काकू, मस्त जांभूळ आणले ना तुम्ही. तर काळे काळे जांभूळ आहेत मस्त. भरला होता का काका वावरातला झाड तुमच्या? हो ना शांता, भरला होता वावरातला झाड. लाडू काय? हा राधाची मुलगी. हो काकू, राधाताईची मुलगी. हो लाडू दे म्हणते जामून. हो देतो ना, देतो. घे घे घे. जा ना सोनू, काहीतरी आणशीन ठेवायसाठी. हो मम्मी. काकू ग्लासीनं विकता का तुम्ही जांभूळ? हो ग्लासीनं देतो ना. किती रुपये ग्लास दिले तर मग? 10 रुपये ग्लास शांता. हो का, 10 रुपये ग्लास. हो किती ग्लास पाहिजे तर? 5 ग्लास देऊन द्या. आंबे घेतली होती तर पैसे होते ना, काटून टाकशील. किती 160 रुपये होते नाही का? एक काम कर ना शांता, 6 ग्लास घेऊन घे जांभूळ. 60 रुपये होतात. मग मी 100 रुपये देऊन देते. 100ची नोट आहे माझ्याजवळ. ठीक आहे ना तर काकू, तसे करा. हो आंब्याचे 160 होते तुमच्यावर. हो तर तेच म्हणतो, 6 ग्लास जांभूळ घेऊन घे. हो हो देऊन द्या. ठीक आहे सरपंच भाऊ मग. हो ठीक आहे ना. अरे का विकायला आणलं तुमच्या घरी? का माहिती पापा, काळे काळे दिसून राहिले टोपल्यामध्ये.
अरे जांभूळ आणला ना काकू ना तुम्ही विकायला. शांता घेतली का जांभूळ? नाही हो, घ्यायची आहे, घेते ना आता. खाऊन घेऊन बघितली का? नाही बाबा, खाऊन नाही बघितली. घ्या घ्या, खाऊन बघा, गोडच आहे जांभूळ, एकदम मस्त जांभूळ आहे. अरे शांताराम, वर्षातून एकदा तरी जांभूळ खावा म्हणतात. हो का शांताराम भाऊ? हो, काही केस बिसही असला ना पोटामध्ये तर निघून जाते म्हणतात जांभूळ खाल्ल्याने. खूप फायदेमंद आहे जांभूळ. हो का? तसे तर खातो आपण वर्षातून एकदा, जांभूळच्या सीजन आला की. काकू आमच्या घराकडे गेले होते का? नाही सरपंच भाऊ, तिकडे नाही गेली. देऊन द्या मग मलाही. बाबा सोनू, तुला आण म्हटली ना बा काहीतरी बर्तन वगैरे, हा ते जांभूळ घ्यायसाठी इथेच उभा आहे. हो आणतो मम्मी. अरे वा, जांभूळ तर मस्त दिसून राहिले, एक नंबर, एकदम ताजे ताजेही आहेत काकू. कुठं घरी झाड आहे की वावरात आहे? वावरात आहे झाड, वावरात. हो का? माहित नव्हतं, नाही तर गेलो असतो. जाल ना तर. द्या ना काकू. पन्नी बिन्नी असेल ना तुमच्याकडे? नाही जी भाऊ, पन्नी नाही आहे माझ्याकडे. का काकू, जांभूळ विकता आणि पन्नी नाही ठेवत का? आता घरोघरी जाऊन विकत आहे, तर कोणी कटोऱ्यात घेते, कोणी गंजामध्ये घेते. कशाला पन्नीची गरज आहे? आणि प्लास्टिक वापरावं नाही म्हणतात ना जास्त, पर्यावरणासाठी हानिकारक आहे ना प्लास्टिक. हो हो काकू, ते तर आहे म्हणा, पण आता मी कशात नेऊ? शांताच्या इथून मागून घ्या. शांता, दे बाबा एखाद पन्नी वगैरे असेल तर दे. हो आहे ना, आहे, देते. किती ग्लास पाहिजे तर सरपंच भाऊ? किती रुपये ग्लास दिले? 10 रुपये ग्लास. 10 रुपये ग्लास. 4 ग्लास घेतला तर 1 ग्लास फ्री का? हा जी सरपंच भाऊ, तुम्ही पण मजा घेता माझी. नाही, बरोबर आहे ना काकू, 4 ग्लास घेतला तर 1 ग्लास फ्री द्यायला पाहिजे ना जांभूळ. एक काम करा सरपंच भाऊ, 10 ग्लास जांभूळ घ्या, 1 ग्लास देते फ्री. हुशार आहात काकू, तुम्ही हुशार आहात. अरे सोनू, एक पन्नी पण आणशील? बेबी, मागे तू सोन्याची अंगठी बनवेन म्हणत होती, तर बनवले का मग? नाही नाही, का करते, नाही बनवले ना. बाबा, पैसे आहेत म्हणत होती ना, बनवीन म्हणत होती ना. हो, बनवणार होती. यांना म्हटली, आई तुझ्या जवायाला चला पैसे आहेत तर बनवून घेऊ सोन्याची अंगठी. तेव्हा माहित आहे आई, 1 लाख रुपयाचा होता रेट. हो हो केला. हे म्हणते उद्या वगैरे जाऊ म्हणते. मग त्याच दिवशी ना माझी फुफे सासू आली. तर यांना म्हणते काही कर म्हणते, पण मला म्हणते पैसे दे म्हणते, खूप अर्जंट काम आहे म्हणते, मी व्याज देईन म्हणते वाटल्यास म्हणते, नाही तर कुठूनही उचलून दे म्हणते. 3 महिन्यात वापस देईन म्हणाल्या. आता तुझ्या जावयाचा म्हणणं असं झालं की दुसऱ्या ठिकाणी कुठूनही उचलून देण्यापेक्षा आता व्याजही देईन म्हणते आतो. तर मला म्हणाले तुझ्याजवळ आहेत पैसे, अंगठी घेईनच म्हणते, देऊन दे 2-3 महिन्यासाठी मागत आहेत तर. मग आतोनं दिला की मग तू अंगठी बनवून घेशील असे म्हणला मला. मी पण नाही बाईसारखे देऊन दिले पैसे त्यांना. 30,000 रुपये होते माझ्याकडे, 30,000 रुपये देऊन दिले मी. आता दिलं नाही का मग? कुठं आई, द्यायचेच आहेत. आता 1 वर्ष झाला ह्या गोष्टीला. द्यायचेच आहे, सांग आता. जावयांना म्हणली नाही का मग? म्हटली तरी आई यांना म्हटले 2-3 महिन्यासाठी त्यांना म्हटले पैसे, म्हटली ना दिलाही नाही म्हटली. मग म्हणा काऊन नाही म्हटली. ते 1 दिवस लावला होता फोन, होच म्हणतात. मग व्याज देईल का नाही तेव्हा? का माहित आई देतात की नाही. तर आता 1 वर्ष होऊन गेला. बयाड कुठली, नाही तर अंगठी घेऊन टाकली असती तो परवडला नसता का? हो आई, ते घेऊन झाली असती की नाही आधी तर जमला असता. आता होते पैसे ना, आधी माझी फुफा सासू मागायला, नाही दिलं असतं तर तसंही म्हणलं असता. पण आता समजायला पाहिजे ना, का द्यायला पाहिजे ना. 2-3 महिन्यासाठी म्हणलं तर ठीक आहे, 6 महिन्यात तरी द्यायला पाहिजे. आता 30,000ची अंगठी होत होती माझी, तर आता ते 50,000ची होईल. मागशील 50,000 रुपये दे म्हणून. म्हणेन नाही तर का, म्हणेन अंगठी घेणार होती म्हणेन मी. जांभूळ घ्या जांभूळ, पिकले पिकले जांभूळ, जांभूळ घ्या जांभूळ. आई, काकून जांभूळ आणला. कोण, मंजुळा हो का? हो, मंजुळा काकूच्या ताई. मंजुळा इकडे आण जांभूळ. वाकडी वाकडी जात होती ना. नाही मोठी बाई, वाकडी कशाला येणार होती ना इकडे. त्या आडव्या गल्लीत जातो म्हणले, मग इकडे येतो म्हणत होती. तुमच्याकडे लक्षच नाही बाबा, इथं बसले आहे म्हणा. मस्त जांभूळ आहेत काकू. कुठून आणले? वावरातले होते बेबी, वावरातले. असं तुमच्या वावरात झाड आहे का? हो आहे झाड. मागच्या वर्षी थोडासाच फरला होता, यावर्षी चांगला फरला. मग असे दुपारी ना नारायणला म्हणले चल तोडून देशील. असं म्हणजे आजचेच तोडले आहेत का? हो, आजचेच आहेत, ताजेच आहेत. आजचे का, आता बस 2 तासाच्या आधीचे आहेत फक्त. अरे वा, हो पिकले तोड म्हणले. किती रुपये किलो दिले तर मग काकू जामून? किलोनं नाही विकत आहे बेबी, ग्लास आहे ग्लास. 10 रुपये ग्लास. हो का, 10 रुपये ग्लास का? घ्या ना, खाऊन पहा, मस्त गोड आहे जामून. घ्या ना मोठी बाई, घ्या टोपल्यातलं घ्या जामून, खाऊन पहा, मस्त गोड आहेत. घे हो बेबी. हो काकू, घेते ना. कोणत्या वावरात झाड आहे तर मंजुळा? कनारात मोठी बाई, कनारात. असा कनारात झाड आहे का? हो, तर रोजही वाडी वावरात जाते तर कोणी पोरबारा येत नाही झोडायसाठी, नाही तर ठेवला नसता. जास्त मोठा झाड नाही आहे, आताचाच आहे तो झाड. मागच्या वर्षी ना मोठी बाई एकच खांदा फरला होता. जामून. ए मम्मी, जामून आणला ना काकूनी.
आणले का जांभूळ? हो कोणता मीच आणले जांभूळ विकायला. आता अर्ध्या तासाच्या आधी आवाज आला तिकडे मागे किचन मध्ये, ते पिंकी पाहायला गेली तिकडे. आता कोणीच नाही आहेत म्हणते. हो बरोबर आहे, ते मागच्या गल्लीमध्ये गेली होती ना, तर तिथून आला असेल आवाज. मग सरळच त्या गल्लीने तिकडे शांताच्या घराकडे गेली आणि तिकडून आता इकडे आली. मग आमच्या इथे गुड्डीचे बाबाही पाहायला गेले कोण आणला जांभूळ विकायला म्हणून. कुठं गेलं तर रमेश? काय माहित बाबा, पाहून येतो म्हणतात. तिकडे मागच्या गल्लीतच तर गेले. नाही ना, नाही दिसला. हसता आला ना रमेश. का काकू, हा तुम्हाला पाहायला तिकडे गेलो मी ना, तुम्ही इकडे आमच्या घरी. कुठे अटकला होता तेव्हा तुम्ही? अरे कुठं नाही, तिकडे सूर्यकांताच्या घराकडे गेलो. हा तर सूर्यकांताने मग जांभूळ दिलं खायसाठी. म्हणते मंजुळा काकून आणला म्हणते विकायला. मस्त गोड जांभूळ आहे. हो का, गोड जांभूळ आहे. खाऊ नाही पाहिलं नाही तुम्ही? द्या काकू, एक एक ग्लास द्या सगळ्यांना. हो देते ना, किती वेळची म्हणून राहिली खा खा म्हणून. आता विकायला आणली मंजुळा तू, ना आम्ही असेच खाऊन का? आता घेऊनच खाऊन. हो आणली मोठी बाई विकायला, पण आता 2-4 जांभूळ खाल तर काही कमी होते का? घरचाच माल आहे. खाल्ली तरी 2 जांभूळ, मस्त गोड आहे मस्त. हो मस्त गोड जांभूळ आहे. काकू ग्लासीनं विकता का जांभूळ? हो बाबा ग्लासीनच विकतो. काटा किलोनं विकेन का? असा किती रुपये ग्लास दिले मग? 10 रुपये ग्लास. आणणार बाई पिंकी, प्लेटी वगैरे आण. हा काकू द्या सगळ्यांना एक एक ग्लास द्या बरं जांभूळ. हो देते देते. होतील ना काकू, होतील का? 6 ग्लासे झाले तिथं, 2-2 ग्लासे. हे घ्या माझ्याकडून 1 ग्लास जांभूळ मी आपल्याकडून देत आहो. कशाला तर काकू राहू द्या ना. जांभूळ एवढी मोठी जांभूळ घेऊ का आजी? मी जांभूळ घेऊ येतलं. हो खा खा. मम्मी मला पण पाहिजे जांभूळ. हो आणि इकडे डब्बा आणि पिंकी जोडा आहेत तरी घेतला ना. ये खा. गुड्डी प्लेटन हे देतो मी ग्लास मधले जांभूळ. हो आणते. काकू लक्ष्मी आली का? हो आली ना, आली लक्ष्मी. येशील बसायला मग उद्या? नाही ना काकू, उद्या तर चालली मी गावी. हो का, चालली का गावी? तर सकाळी येशील, लक्ष्मी सोबत भेट करून घेशील. चिवडा बनवला का कोणता? हो काकू चिवडा बनवली. लपत नाही हा, चिवड्याची वास बघ, चिवड्याची वास येत आहे इकडेपर्यंत. हो का, मला तर काहीच वास नाही आली बाबा. तू बनवली की नाही म्हणून तुला वास नाही आली, पण इकडे बाहेर अशी वास येत आहे नाही चिवड्याची. बसा काकू मी आणते चिवडा. नाही नको आणू. काऊन काकू, घ्या ना थोडासा. नाही हो कोणता, आता या जांभूळ विकायचे आहेत ना, आता सायंकाळी होईल बाबा, विकून झाल्या पाहिजेत. अजून ह्या 2-3 गल्ल्या बाकीच्या आहेत. होतील ना काकू, होतील विकून. कोणत्या पाकिटमध्ये 100ची नोट आहे? आण बरं. कुठे ठेवली आता पाकिट? अलमारीतच आहे ना, आण ना. हो आणते.